नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 140 ते ओवी 151च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी सर्व जगाला आश्वस्त केलंय. त्यांनी सांगितलं, आत्मज्ञानाच्या सहाय्याने माझ्या स्वरूपाला मिळून त्यानंतर सुद्धा भक्ती रूपाने माझ्याशी एकरूप होऊन राहणारे सहजपणे मला प्राप्त होतात. असे जे माझे देहधारी भक्त आहेत ते त्यांच्या देहांताच्या समयी मलाच येऊन प्राप्त होतात. हे आश्वासन दिल्यानंतर भगवंत ह्या देहाची काय अवस्था आहे, त्याचं काय स्वरूप आहे, ह्याचंही ज्ञान आपल्याला करून देत आहेत. ह्या देहाचं मूळ स्वरूप आपण जाणून घेतलं पाहिजे. त्यातलं गांभीर्य आपल्या लक्षात आलं पाहिजे. या दृष्टीने ह्या पुढच्या 12 ओव्या आहेत. ज्ञानोबारायांनी भगवंताच्या ह्या निरूपणातला भावार्थ आपल्या समोर मांडलेला आहे. ते म्हणतात, मग क्लेश तरुची वाडी, जे तापत्रय अग्नीची सगडी, जे मृत्यू काकासी कुरोंडी सांडिली आहे. अहो, ही वाडी आहे. हा देह म्हणजे वाडी आहे. याच्यात अनेक वृक्ष लावलेले आहेत. पण हे वृक्ष कुठले आहेत? ह्या देहरूपी वाडीमध्ये कष्टरूपी, अत्यंत कष्ट, अत्यंत क्लेश देणारे वृक्ष लावलेले आहेत. ह्या देहामध्ये तापत्रय अर्थात अधिभूत, अधिदैव आणि आध्यात्मिक हे ताप, या तापत्रयाचा अग्नी, त्याची जणू काही एक शेगडी मांडलेली आहे. ह्या तापत्रयाचा अनुभवही या देहातच घ्यावा लागतो. आणि एवढंच नाही तर मृत्यूरूपी कावळ्यावरून उतरून टाकलेली ही कुरोंडी आहे, असा हा देह आहे. जे दैन्याचे दुभते, जे महाभयाते वाढविते, जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल. अहो, ह्या देहाच्या ममतेमुळे हा जीव अगदी दैन्यवाणा होऊन जातो. त्याचबरोबर मृत्यूच्या भयामुळे तर तो भयभीत झालेला असतो. या देहामध्ये सुद्धा भांडवल आहे. पण हे भांडवल कशाचं आहे? तर पूर्णपणे दुःखाचंच आहे. जे दुर्मतीचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची. अहो, ज्या ठिकाणी दुर्बुद्धी जन्म पावते, अशा दुर्बुद्धीचे हे उगमस्थान आहे, मूळ स्थान आहे दुर्मतीचं. त्याचबरोबर कुकर्माला पुष्टी देणारं असं हे स्थान आहे. ह्या कुकर्माचंच फळ या देहामध्येही भोगावं लागतं. आणि एवढंच नाही तर केवळ व्यामोहाचं म्हणजे बुद्धीला भ्रमिष्ट करणारं, अविवेकाला जागृत करणारं असं हे देहाचं स्वरूप आहे. एक प्रकारे ह्या देहाची जी सुष्ट आणि दुष्ट आपण म्हटलं तर ही दुष्ट बाजू आहे, क्लेश दुःख देणारी बाजू आहे. म्हणून हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ह्या देहामध्येच सुखाचाही अनुभव येतो, पण ते सुख आपल्याला असं भुरळ पाडतं की त्याची ही दुष्ट बाजू, त्याचा आपल्याला विसर पडतो. आणि क्षणिक नाममात्र मिळणाऱ्या सुखामुळे या देहावरच प्रेम वाढत जातं. पण
हा देह कसा, तर जे संसाराचे बैसणे, जे विकाराचे उद्याने, जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे. अहो पण संपूर्ण संसाराचं आश्रयस्थान आहे. संपूर्ण संसार, पंचभूतांचा संसार या देहामध्ये येऊन बसतो. आणि एवढंच नाही, तर जे षड्रिपू आहेत, जे विकार आहेत, त्यांना फिरण्यासाठीचा बाग बगीचा म्हणजे हा देह आहे. उद्यान म्हटलेलं आहे ज्ञानोबारायांनी. जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे. आणि एवढंच नाही, तर वेगवेगळ्या रोगांचं ताट या देहामध्ये वाढलेलं आहे. जे काळाचा खीच उशिटा, जे आशेचा अंगवठा, जन्म मरणाचा वोलिवटा स्वभावे जे. ज्ञानोबारायांनी या शरीराला खीच उशिटा अशी एक उपमा दिली आहे. म्हणजे काय, तर जणू काही उष्टावलेली खिचडी. अहो सगळ्या गोष्टींची तर खिचडीच आहे या देहामध्ये. पण ही सुद्धा खिचडी कोणी उष्टावली आहे, तर काळाने उष्टावली आहे. काळाने या खिचडीचा घास घेतलेला आहे. जे आशेचा अंगवठा, आशा, आशेच्या पोटीच तर सगळं चाललंय. या आशेचं हे घर आहे. आणि एवढंच नाही, तर जन्म मरणाचा वोलिबटा स्वभावेचे. आणि स्वभावताच या देहाला जन्म मरणाची वाटच जणू काही चिकटलेली आहे. त्या जन्म मरणाच्या वाटेवरनं हा देह सतत येरझारा करतोय. जे भूलीचे भरीव, जे विकल्पाचे वोतीव, किंबहुना पेव विंचुवांचे. एवढंच नाही, तर अहो नुसता भ्रम भरलेला आहे. पटकन भुलून जाणाऱ्या गोष्टींवर, मोहाला ममतेला प्राप्त होणारा असा हा देह आहे. पटकन भुलून जातो. त्याचबरोबर अनेक विकल्प, नको ते विचार करत बसण्याची सवयच आहे. ते नको ते विचार सुद्धा या देहात अगदी ओतून भरलेले आहेत. आणि एवढंच नाही, तर विंचवांना तर हे जणू काही पेवच आहे. विंच म्हणजे सतत विषयरूपी विंचू हे दंश करतच असतात. त्यांचं तर हे घरच आहे. जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पण्यांगनेचे मैत्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित. अहो व्याघ्र, हा व्याघ्र म्हणजे कोण? अहो काम क्रोधरूपी व्याघ्र. हे तर ह्या शरीराचे मधले वसती स्थानच आहे त्यांच्यासाठी. सतत त्याच्यात वास करूनच बसलेले आहेत. त्याचबरोबर ज्याप्रमाणे एखादी वेश्या मोहात पाडते, मोह उत्पन्न करते, त्याप्रमाणे मोहाचा तर हा देह मित्रच आहे. जे पण्यांगनेचे मैत्र, जे विषय विज्ञान यंत्र. ज्ञानोबाराय ह्याला विषय विज्ञान यंत्र म्हणतात. म्हणजे काय? अहो यंत्र, यंत्र म्हणजे सारखं काम करतं. काम करून त्याच्यातून काही ना काहीतरी निर्माण होत असतं. या देहातून काय निर्माण होतं? विषय निर्माण होतात. विषयांचा अनुभव दिला जातो आणि विषयांच्या अनुभवाला उत्तेजना देणाऱ्या या यंत्राचीच पूजा केली जाते. असे हे विषयांनीच पूजलेले यंत्र आहे. असा हा देह आहे. जे लावेचा कळवळा, निवालिया विशोदकाचा गळाळा, जे विश्वासू अंगवळा सवचोराचा. ममता, लावेचा कळवळा म्हणजे ममता. ममतेमुळे अत्यंत काकुळतीला येणारा, पोटात कळवळा येणारा हा अनुभव या देहाचाच. त्याचबरोबर निवालिया विशोदकाचा गळाळा. अहो विष कसं आहे? मारक आहे, जीवाचा घात करणार आहे. परंतु एखाद्या निवालिया थंड झालेल्या पाण्यामध्ये
ज्याप्रमाणे विष मिसळावं आणि त्या पाण्याचा घोट घ्यावा. पाणी गार आहे, थंड आहे, शीतल आहे म्हणून आनंद देईल, पण त्याच्यात विष मिळालेलं आहे. जे विश्वासू अंगवळा सवचोराचा. सवचोर म्हणजे सुरुवातीला अगदी मैत्रीसारखा वावरणारा, पण योग्य वेळ मिळताच घात करणारा, असा हा देह आहे. जे कोढियाचे खेव, जे काळ सर्पाचे मार्दव, गोरियेचे स्वभाव गायन जे. अहो एवढंच नाही तर या देहामध्ये अनेक गोष्टी भरल्यात. काय भरल्यात? रक्त आहे, मांस आहे, त्वचा आहे, मेद आहे, अशा अनेक गोष्टींनी भरलेला आहे. पण हा देह कसा आहे? कोढियाचे खेव. कोढिया म्हणजे कुष्ठ आलेल्या शरीरासारखं आहे. कारण का? तर रोगांचं वसतिस्थान आहे. त्याचबरोबर काळरूपी सर्पानी तर याला अगोदरच ग्रासून टाकलेलं आहे. काळरूपी सर्पाचा हा अगदी आवडता पदार्थ आहे. याचा घास कधी घेऊ असं काळरूपी सर्पाला झालेलं आहे. गोरियेचे स्वभाव गायनचे. गोरिये म्हणजे पारधी. पारधी ज्याप्रमाणे अत्यंत सहजपणे सुंदर गाणं गातो आणि गाणं गाऊन चित्ताला मोहून टाकतो, आणि त्याच वेळी पारधी दबा धरून बसलेला असतो आणि आपली शिकार गाठतो. तसंच काहीस या देहाचंही आहे. जे वैरियाचा पाहुणेरू, जे दुर्जनाचा आदरू, हे असो जे सागरू अनर्थांचा. अहो एवढंच काय तर अनेक शत्रूंचा पाहुणचार या देहात होतो. शत्रू कुठले आपल्याला माहितीच आहे. विषय आणि विकार हेच ते शत्रू, हे सतत या देहामध्ये पाहुणचाराला येतात. त्याचबरोबर दुर्जनांचा, कुप्रवृत्तींचा सत्कार सुद्धा या देहामध्ये होतो. ज्ञानोबा म्हणतायत की भगवंत असं म्हणतात, अर्जुना हे असो. असंच हे सगळं या देहाचं वर्णन आहे, त्याची वस्तुस्थिती आहे, हे सर्वांचे अनुभव आहेत. अशा प्रकारे सर्व अनर्थांचा जणू काही हा देह सागर आहे, समुद्र आहे, इतका व्यापक आहे. तरी भगवंतांना अजून या देहाच्या दुष्ट भूमिकेबद्दल सांगावंसं वाटतंय. ते म्हणतात, जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे सासिन्नले वन, जे धूम्र रजांचे गगन बोतले आहे. अहो मुळातच सगळं स्वप्नवत आहे. डोळे आत्ता मिटले, परत उघडू याची खात्री नाही. जे दिसतंय ते स्वप्नवत आहे, तात्पुरतं आहे. पण त्या स्वप्नामध्ये सुद्धा स्वप्न पाहण्यासारखं आहे, स्वप्नावरच विश्वास ठेवण्यासारखं आहे. मृगजळाच्या पाण्याने टवटवीत झालेलं हे अरण्य, अर्थात ही वनराई आहे, असं या देहाचं स्वरूप आहे. छान वाटते ही देहरूपी वनराई, छान वाटते. पण कुठल्या पाण्यावर पोचलीये? तर मृगजळाच्या पाण्यावर पोचली. त्याचबरोबर अनेक ढग आकाशात दिसतात. पण हे ढग कशाचे आहेत? धूम्र रजांचे, धुराच्या कणांचं आकाश आहे. अहो धूर हा सुद्धा वाऱ्याने सहजगत्या इकडून तिकडे एका क्षणात जातो. निमित्त मात्र आहे, क्षणभंगूर आहे, असा हा देह आहे. म्हणून पुढे भगवंत म्हणतात, ऐसे जे हे शरीर ते न पवतीची पुढती नर, जे होऊनी ठेले अपार स्वरूप माझे. अर्जुना, असं हे जे शरीर आहे, या शरीराच्या एका दुष्ट बाजूचं मी जे वर्णन केलंय, असं हे जे शरीर आहे ते न पवतीची पुढती, असं हे शरीर
ते म्हणजे ज्ञानी भक्त. जेव्हा माझ्या स्वस्वरूपाला येऊन मिळतात, मुखी नाम आणि चित्तामध्ये माझं सगुण रूप, ह्याच्याशी जे एकरूप झालेले असतात, ते अपार, ज्याचा पारच लागत नाही, जे सर्वांच्या पलीकडे आहे, त्या माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त होतात. म्हणजेच ते पुन्हा ह्या शरीरामध्ये येत नाहीत. शरीराच्या ह्या सुखदुःखांच्या चक्रातनं, जन्ममरणाच्या चक्रातनं ते पार होतात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.